गिरगावचा राजा अर्थात पर्यावरणाचा राजा. यंदा गिरगावच्या राजाचं 98वं वर्ष आहे. आपण बघू शकतो गिरगावचा राजा सर्वात मोठी उंच मूर्ती म्हणून नव्हे तर एकमेव पर्यावरणपूरक अशी प्रसिद्ध ओळख आहे गिरगावच्या राजाची. पर्यावरणाचं रक्षण करण्याचं मूर्तीमागचं हे कारण आहे जे लोकांपर्यंत संदेश पोहोचवतात. आपल्यासोबत आहेत गिरगावच्या राजाच्या मंडळाचे सेक्रेटरी गणेश लिंगायत दादा. दादा, तुमचं प्रहार न्यूझीलंडमध्ये खूप खूप स्वागत आहे. 1928 मध्ये स्थापना झाली या मंडळाची, बरोबर? आणि लोकमान्य टिळकांपासून सुरुवात झाली आहे. तर त्यावेळी कशी परिस्थिती होती, कशी परंपरा सुरू झाली आहे या मंडळाची? लोकमान्य टिळकांनी जेव्हा हा उत्सव सुरू केला, जो मुंबईमध्ये सुरू झाला, तो 1893 साली सुरू झाला आणि पहिला गणेशोत्सव गिरगावातूनच सुरू झाला. त्याचीच एक प्रेरणा म्हणून आमचे जे संस्थापकीय कार्यकर्ते होते त्यांनी गिरगावचा राजा म्हणजे गणपती बसवण्याची सुरुवात केली. तेव्हा हा गिरगावचा राजा असे याला नाव नव्हतं. त्यावर्षी जेव्हा गणपती बसवला गेला तेव्हा ती 1 ते 1.5 फुटाची मूर्ती होती. कालांतराने जसजसं गणेशोत्सवाचं रूपांतर भव्यतेमध्ये बदलत गेलं, त्यानंतर मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या मोठ्या POPच्या मूर्ती बनत गेल्या. त्यावेळेला मंडळातल्या कार्यकर्त्यांनी हा डिसिजन घेतला आणि एक ठरवलं. त्यावेळेला मंडळाचे अध्यक्ष होते गणेश पाटकर, जे याच वाडीमध्ये राहतात आणि ते सुप्रसिद्ध मूर्तिकार सुद्धा आहेत. आणि मंडळाचे खजिनदार त्यावेळेचे होते तेंडुलकर, रामचंद्र तेंडुलकर. त्यांनी विचार केला आणि ठरवलं की आपण मातीची मोठी मूर्ती करायची. आणि मग तिथून ही सुरुवात झाली आणि 1983 साली आम्ही पहिल्यांदा 18 फुटाची मातीची मूर्ती केली. त्यानंतरच हे मंडळ खूप प्रसिद्ध झालं की मातीची एवढी मोठी मूर्ती करणारं एकमेव मंडळ म्हणून गिरगावच्या राजाची ओळख झाली. आणि टाइम्स ऑफ इंडियाने या बाप्पाला किंग ऑफ गिरगाव असं नाव दिलं 1983 ला. आणि त्यानंतर हे सर्व आता भक्तांमध्ये गिरगावचा राजा हे प्रसिद्ध झालं. यंदाचं 98वं वर्ष आहे, तर काय नेमकी संकल्पना आहे? बघा, गिरगावचा राजा मंडळाची जेव्हा 2017ला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपली गौरव स्तुत केली होती आणि त्यांनी त्यावेळी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमात सांगितलेलं की आपल्याला जर उत्सव साजरा करायचा असेल तो पर्यावरणपूरक असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यांनी स्तुती केल्यानंतर आमची एक जबाबदारी वाढली मंडळ म्हणून की आपण आत्तापर्यंत फक्त मूर्तीची स्थापना माती आणि शाडू मातीने बनवत होतो, पण इथे असलेलं जे भव्यतेचं जे प्रतीक आहे, जे म्हणजे देखावा, हा जे डेकोरेशन बनतं, त्याच्यातून समाजाला काहीतरी संदेश देण्याचं आपली एक जबाबदारी वाढली. आणि मग तिथून आम्ही सुरुवात केली. आपले प्रसिद्ध कला दिग्दर्शक डॉक्टर सुमित पाटील ह्यांना पहिल्यांदा आम्ही भेटलो आणि त्यांची खासियत आहे या प्रकारचं डेकोरेशन करणं की इको फ्रेंडली डेकोरेशन करणं. मग आम्ही वेगवेगळ्या विषयांवर काम करायला सुरुवात केली. 95 वर्षापासून ही परंपरा चालत राहिलेली आहे आणि आता हे 98वं वर्ष आहे आपलं. आणि यावर्षी आपण बांबू हा विषय घेतलाय. बांबू हा विषय निवडण्यामागचा मूळ हेतू हा आहे की बांबू हा ना सर्वसामान्य जनतेचा एक सोर्स ऑफ इन्कम आहे. आणि म्हणजे एकही अशी गोष्ट नाही आहे जिथे तुम्हाला बांबू लागत नाही. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये लागणारा जो मूळ गोष्ट असते ती बांबूपासून सुरुवात होते. मग त्यांना मंडप घालायचा असेल किंवा लग्न कार्यामध्ये पूजेसाठी असेल किंवा हे भव्य दिव्य जे उत्सव होत आहेत किंवा मोठे मोठे जे सेट्स उभारले जात आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बांबू लागतो. आणि बांबूला एक अनन्यसाधारण महत्व आहे, कारण का बांबू ज्या ज्या प्रदेशामध्ये लागला जातो त्या तिकडच्या मातीची धूप कमी होते आणि त्यामुळे मातीचं संरक्षण होतं. आणि मुळात पर्यावरण रक्षण म्हणजे काय की पर्यावरण रक्षण, पर्यावरण जतन आणि पर्यावरण संवर्धन या तिन्ही गोष्टी या बांबूमुळे केल्या जात आहेत. आणि ते आपसूक होते, जे निसर्गानेच तयार केलेलं आहे. आम्ही या मंडळाच्या माध्यमातून हा संदेश देण्याचा प्रयत्न करतोय लोकांना की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही बांबू लावलेत तर या तिन्ही गोष्टींचं संवर्धन होऊ शकतं. माती, त्याच्यानंतर निसर्ग आणि त्याचप्रमाणे जर जास्तीत जास्त झाडं लावलीत बांबूची तर हे म्हणजे पावसासाठी पण त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर आम्ही समाजाला अजून एक संदेश देतोय. हे आपलं 98 वर्ष आहे. या 98 वर्षामध्ये आपण बांबूपासून 98 गोष्टी इथे प्रदर्शनामध्ये ठेवलेल्या आहेत ज्या बनवल्या जातात बांबूपासून. आणि त्यामध्ये सर्वच गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला टोपल्या मिळतील, काही वाद्य मिळतील बघायला. रेग्युलर आपण म्हणजे जीवन चरित्रामध्ये आपण जे हे करतो, वापरतो, मग ते टूथपेस्ट असेल, पेस्ट असेल, या सगळ्या ज्या गोष्टी, फणी असेल, या सगळ्या गोष्टी तर मिळतीलच. पण सर्वात महत्त्वाचं आम्ही जे केलेलं आहे तर यावर्षी आम्ही
एक पाऊल पुढे जाऊन स्त्रियांना त्यांच्या मासिक पाळीमध्ये जे उपयोग होतात अशा सॅनिटरी पॅड्सचा पण बांबूने तयार केले जातात, तर तेही इथे आपण प्रदर्शनाला ठेवलेले आहेत, जेणेकरून आपल्या समाजाला एक चांगला संदेश जाईल की जास्तीत जास्त बांबूचे प्रोडक्ट्स वापरा. जर तुम्ही बांबूचे प्रोडक्ट जास्त वापरले तर बांबू जास्त लावले गेले जातील, ते बांबू जर जास्त लावले गेले जातील तर त्यातून शेतकऱ्यांना फायदा होईल. आणि हा उत्सव म्हणजे हे सर्व जे उत्सव होतात ह्यातून समाजाची जनजागृती हा तर मुद्दा आहेच, समाज एकत्रीकरण हा तर मुद्दा आहेच, पण त्यातून अर्थकारण ही खूप मोठं साध्य केलं जातं. हाच संदेश देण्याचा प्रयत्न आपल्या मंडळाने केलेला आहे. भव्य दिव्य ही मूर्ती जी आहे ती शाडूच्या मातीपासून बनवते. शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवणं यामागचा नेमका काय उद्देश आहे तुमचा? बघा, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा हा उत्सव सुरू झाला तेव्हा मातीपासूनच मूर्ती बनवली जायची. मुळात मूर्ती बनवण्याची संकल्पना हीच आहे की आपल्या नदीकाठची म्हणजे गावची परंपरा आहे, आपल्या कोकणातली खास विशेषतः परंपरा आहे की नदीकाठच्या बाजूची माती आणायची, त्याचा गोळा बनवायचा, त्याला व्यवस्थित आकार द्यायचा आणि त्याला गणपतीचं स्वरूप देऊन त्याची पूजा करायची आणि विसर्जन सुद्धा त्याच नदीमध्ये करायचं, जेणेकरून आपण जिथून हुसका केलेला आहे, उपसलेली आहे ती माती त्याच नदीला जाईल आणि तिथे परत त्याचं संगोपन होईल. आता मुंबईमध्ये हे माती आणणं वगैरे शक्य नाहीये, पण आपण प्रामुख्याने हे करतो की निसर्गामध्ये निसर्गातून जी उत्पन्न झालेली अशी माती आहे, ज्याला शाडूची माती असं म्हणतात, ती माती आपण घेऊन येतो आणि त्याच्यापासून हा बाप्पा बनवला जातो. संपूर्ण विशेषतः ह्याचं बांबूचं स्ट्रक्चर बनतं. पहिलं बांबूचं स्ट्रक्चर बनवून त्यांना टोपल्या लावल्या जातात, त्या टोपल्या लावून मग त्याला गवत चढवलं जातं, त्याला आकार दिला जातो, त्यानंतर ह्या शाडू मातीचं लेपन होतं. तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्या या गिरगाव चरायाचा कुठलाही मोल्ड नाहीये. आपला मूर्तिकार त्याचे हात जसे फिरत जातात तसा बाप्पा घडत जातो आणि त्या गिरगाव चरायाचीच कृपा आहे की दरवर्षी तो त्याच चेहऱ्याने त्याच रूपाने इथे बसतो. हे खरं तर त्याचं आमच्यावरती असलेलं प्रेम आहे. पण मूळ मुद्दा तोच आहे की मातीपासूनच गणपती तयार करणं. भले आता पीओपीला सरकार मान्यता मिळालेली आहे, पण ही आमची परंपरा आहे, ही गिरगावच्या मंडळाची एक परंपरा आहे. त्यामुळे आम्ही मातीपासूनच गणेशोत्सव करतो. गिरगावच्या राजाची आकर्षक गोष्ट अशी की बाप्पाच्या सोंडेवरती श्रीकृष्णाची प्रतिमा साकारण्यात येते. त्यामागे नेमकी कल्पना काय आहे? बघा, निकदवर लेन सार्वजनिक श्री गणेशोत्सव म्हणजे ही जी निकदवर लेन आहे, यामध्ये हिंदू तर आहेतच, मराठी जन आहेत, गुजराती आहेत, जैन आहेत, त्याचबरोबर इकडे ख्रिश्चन राहतात, त्याचबरोबर इथे मुसलमान राहतात आणि या सर्व समाज बांधवांचे वेगवेगळे सण इथे साजरे केले जातात. आणि श्रीकृष्ण हा आपल्या वेगवेगळ्या सणांमध्ये त्याचं एक अस्तित्व निर्माण करतो, त्याची एक वेगळी कला आहे. तर त्याचं एक प्रतीक, सर्व सणांचं प्रतीक म्हणून आपल्या सोंडेवरती श्रीकृष्णाची एक प्रतिमा स्थापन केलेली असते दरवर्षी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जसं तुम्ही म्हणाल की श्रीकृष्ण ही जशी एक वेगळेपण आहे, त्याचबरोबर आपलं एक वेगळेपण आहे म्हणजे तो म्हणजे फेटा. गिरगाव तळ्याचा एवढा मोठा फेटा महाराष्ट्रभर कुठल्याच बाप्पाच्या डोक्यावर नाहीये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याची 6 फूट उंची आहे आणि 10 फूट त्या फेटाचा घेर आहे. हा एवढा मोठा फेटा परिधान करणार एकमेव गिरगावचा राजाचे. आता दरवर्षी भाविकांची गर्दी होत असते, तर त्यासाठी तुम्ही भाविकांसाठी खास सुरक्षिततेसाठी काय व्यवस्था केलेली आहे? बघा, सुरक्षिततेसाठी आमचे व्हॉलेंटियर्स रजिस्ट्रेशन असतं, जे संपूर्ण मुंबईपासून आपण रजिस्ट्रेशन करतो आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे कार्यकर्ते जोडले जातात, गणसेवक जोडले जातात, त्यांची नोंदणी होते आणि त्या प्रत्येकाच्या कामाची आपण एक विभागणी करतो की कोणी काय काम करायचं, कसं करायचं. आपल्याकडे महिला मंडळांचं पण एक महिला मंडळ एक आहे, ते महिला मंडळ फक्त महिलांची जबाबदारी स्वीकारतं. त्याचबरोबर आमच्या ही जी गिरगावची जी कमिटी आहे, या कमिटीमध्ये सुद्धा महिलांचं अस्तित्व आहे, म्हणजे महिला स्वतः कमिटीवर काम करतात. त्यामुळे प्रत्येकाची वेगवेगळी कामं वाटून दिलेली असतात आणि त्याचप्रमाणे त्यांची सुरक्षेची आपण जबाबदारी घेतो. यात सर्वात प्रामुख्याने मदत ज्यांची होते ती म्हणजे पोलिसांची, होमगार्डची. आणि खूप मोठं मंडळ असल्यामुळे लाईन असते, दर्शनासाठी भाविक येत असतात आणि सर्व मिळून आम्ही त्या गोष्टीसाठी सहकार्य करतो. यावर्षी 98 वर्ष आहे, तर काय सांस्कृतिक कार्यक्रम आहेत किंवा काय कार्यक्रमांचं नियोजन कसं असणार आहे? आधीच्या काळात आहे ना खूप सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे, कारण का जसं मी म्हटलं की सुरुवातीच्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी ही जी मुवमेंट केलेली होती ती इंग्रजांना इथून देशोधडीला लावायचं होतं. त्यानंतरच्या काळामध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर असं काही वेगळं होत नव्हतं. तेव्हा या सांस्कृतिक कार्यक्रमांची जडणघडण वाढत गेली
सांस्कृतिक कार्यक्रम होत गेले, ज्याच्यातून वेगवेगळे मराठीचे कलाकार असतील किंवा हिंदीचे कलाकार असतील, हे या गणेशोत्सवाच्या काळामध्ये स्टेजवर काम करत करत आता हल्ली मोठे झाले. पण हल्लीच्या काळामध्ये सर्व ठिकाणी राजे महाराजे झालेत, त्यामुळे लोकांची गर्दी एवढी वाढली आहे ना की सांस्कृतिक कार्यक्रम गणेशोत्सवाच्या काळामध्ये करता येत नाहीत. पण आमच्याकडे गणेशोत्सवाच्या नंतर पूर्ण वर्षभर काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू राहतात. मग महिलांसाठी कार्यक्रम असतील, महिलांचे जनजागृतीसाठी कार्यक्रम असतील, मुलांसाठी खेळांचे कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, या सगळ्या कार्यक्रम आपण करत असतो. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद तुमचं. कॅमेरामॅन साक्षी खाडेसह मी प्राची शिरकर, प्रहार, मुंबई.